नमस्कार. पालघर टाइम्स न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. वाडा तालुक्यातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. लाख रुपयांची सुपारी देऊन वाड्यातील एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून 3 आरोपी पसार झाले होते. परंतु वाडा पोलिसांनी तात्काळ शोध लावून 3 आरोपींना जेरबंद केले आहे. पुढील तपास वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे करत आहेत. कारण काय होतं आणि आता किती आरोपी आपल्याला सध्या अरेस्ट आहेत आणि कोर्टाने त्यांना कुठपर्यंत आता पोलीस कस्टडी दिली आहे? ऋषिकेश मनोरे जो मुलगा आहे हा वाड्यामध्ये एक छोटंसं दुकान चालवतो, त्याच्यावर उदरनिर्वाह चालतो. तर हा मुलावर अचानकपणे जीवघेणा हल्ला झाला आणि असा गंभीर हल्ला कशामुळे होतो हे तत्काळ त्याच्या घरच्यांना किंवा त्याला स्वतःला आणि त्याच्या परिचित कोणालाही सांगता येत नव्हतं. प्रथमदर्शनी हल्ल्यामध्ये त्याचा मोबाईल आणि गाडी असे हल्लेखोर घेऊन गेल्याचं आणि घातक शस्त्राने हल्ला केल्याचं निष्पन्न झालं. त्याच्यावरून आमच्याकडं गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारचा गंभीर गुन्हा झाल्यामुळे आम्ही तत्काळ आमच्या पथकासह त्या ठिकाणी भेट दिली आणि पाहणी केल्यानंतर जो प्रकार झाला आहे त्याच्यामध्ये हा घातक हत्याराने हल्ला केल्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्या जीविताला धोका असल्याने तात्काळ त्याच्यावरचे उपचार चांगल्या हॉस्पिटलला चालू झाले. दरम्यान त्याच्याकडची विचारपूस करताना काही गोष्टी थोडक्यात जी माहिती मिळाली होती त्याच्या आधारे तसेच आमच्या तपास पथकाचे PSI मालकर, जाधव आणि वागचौरे इतर पथकाचे अंमलदार यांनी याच्यामध्ये सखोल तपास केला. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांच्या प्रमाणे त्यांनी प्रत्येक टप्प्यावर ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगारांचा वावर होता त्या ठिकाणी CCTV तपासले, तसेच तांत्रिक बाबीचं ॲनालिसिस केलं आणि त्याच्या आधारे त्यांची बोलीभाषा याच्या आधारे त्यांचं गाव निष्पन्न करून त्या ठिकाणावरून नाशिकवरून एक आरोपी आणि नाशिकवरून इतर 2 आरोपी असे काही दिवसातच अटक केले. सुरुवातीच्या काळामध्ये हा तपास अतिशय क्लिष्ट, याच्यावरचं कारण समजत येत नसल्यामुळे अनेक बाबी वेगवेगळे कांगोरे होते. याच्यामध्ये ऋषिकेशचं नुकतंच लग्न ठरलेलं होतं आणि ऋषिकेश स्वतः आणि त्याची होणारी पत्नी ही देखील अशाच पद्धतीची आर्टिस्ट आणि यूट्यूबर असल्यामुळं बरेच संशय आमच्याकडे लोक व्यक्त करत होते. परंतु सर्व अँगलच्या नंतर तपासांती जे तांत्रिक धागे दोरे मिळाले त्याच्या आधारे हे 3 आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे. यातला जो सुशांत चिडे हा नाशिकचा, तुषार मनोहर हा देखील नाशिकचा आणि तिसरा जो आहे तो नाशिकमधल्या नांदगावचा, असे तिघांना यश करंजे तर याच्यापैकी एकावर पूर्वीचे देखील गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे जेव्हा विचारपूस केली तेव्हा एक लक्षात आलं की ह्यांनी चोरीच्या उद्देशापेक्षा त्यांना मिळालेल्या सुपारीमुळे हा गुन्हा केलेला आहे. त्यांना 1 लाख रुपयाची सुपारी देऊन याच फिर्यादी ऋषिकेश मनोरे याच्या सख्या काकूने हा गुन्हा घडण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांनी ही सुपारी देऊन त्याला मारण्यासाठी 30,000 रुपये तत्काळ दिले आणि नंतर हे नियोजन पद्धतीने केल्यामुळे हा सगळा कट केल्यामुळे हे आरोपी बाहेरचे आणि यातील घडवून आणणारी जी महिला आहे ती देखील ठाणे येथील आहे. आता सध्या ती इथं राहत नाही आणि त्याचा फायदा ती घेऊन एवढ्या काळासाठी लपून राहिली होती. परंतु हा संपूर्ण कट आता उघडकीस आला आणि सर्व आरोपी अटक झाले. यांच्यातल्या कौटुंबिक अंतर्गत कारणामुळे हा प्रकार झालेला आहे. त्याच्याबद्दल सखोल तपास पोलिसांचा चालू आहे. लवकरात लवकर आम्ही त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करणार आहोत. सर, ह्या तपासामध्ये तुम्ही अँगल तपासताना ह्या मुलाचा ट्रेस तुम्हाला कसा लागला? हा जो मुलगा आहे याच्यामध्ये वेगवेगळे अँगल होते, परंतु या ठिकाणी तांत्रिक बाबींचा अभ्यास आणि फिर्यादीने दिलेली माहिती हीच महत्त्वाची होती. त्याने दिलेल्या माहितीमधले जे भाषेचे कामगिरी होते त्याच्या आधारे हा तपास आणि दिशा ठरली. आता या कटामागची जी महिला आहे, मुख्य जी सुपारी देणारी, ती महिला आपल्याकडे अटक आहे का? तिच्या विरोधात काय कारवाई झाली का? त्या महिलेला देखील आपण निष्पन्न करून तिला नोटीस दिलेली आहे. महिला आणि तिची लहान मुलं असल्यामुळे तिला अटकेची परवानगी रात्रीच्या वेळी मिळाली नसते, पण त्याच्यानंतर तिच्याकडं चौकशीचा
तिला नोटीस देऊन कारवाई चालू आहे. चौकशीमध्ये पुढील गोष्टी निष्पन्न होतील. त्याच्यानंतर ती आता सध्या तिच्या राहत्या घरातून पारंगार झाली आहे, पण तरी देखील आम्ही तिला पुन्हा पकडून माननीय न्यायालयासमोर हजर करणार. या आरोपींची याआधी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? हा, या आरोपींमधल्या एका आरोपीविरुद्ध यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. तर यांना न्यायालयाने आतापर्यंत किती तारखेपर्यंत पोलीस कस्टडी